सन्मानित करायचंय। परशुराम हिंदू सेवा संघ यानंतर आदरणीय निलेश दानेवाळे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे। आदरणीय अश्विन गुडसुरकर सर, विनंती आहे आपण आपल्या शुभास्ते निलेश दानेवाळे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र शासन ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे सर, आपला देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। आदरणीय संदीपजी मोलकम सर, आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभास्ते या ठिकाणी ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र शासन यांना या ठिकाणी सन्मानित करायचे। युवक आदरणीय राष्ट्रीय खेळाडू अभिजित पाडवे आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। आदरणीय अश्विन गुडसुरकर सर, आपणास विनंती आहे आपण प्रभावशाली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर्षपूर्ती दिनानिमित्त आज नामांकित वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या प्रभावशाली बातम्या आणि छायाचित्रांचं प्रदर्शन स्टेप फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेलं आहे। आपली उपस्थिती आहे, काय वाटतं एकंदरीत? महाराष्ट्राचे गौरवशाली मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची ही 1 वर्ष आता पूर्ण झालेलं आहे। त्यानिमित्तानं स्टेप्स फाउंडेशननं पुढाकार घेऊन ह्या 1 वर्षभरामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नामांकित वृत्तपत्रांमध्ये ज्या बातम्या आल्या आणि सरकारनं 1 वर्षामध्ये घेतलेले चांगले निर्णय याची चित्रप्रदर्शनी या ठिकाणी लावली। मी निश्चितच स्टेप फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। ही चित्रप्रदर्शनी बघून या ठिकाणी मला देखील आनंद झाला, कारण अनेक शासनाच्या योजनांचा उल्लेख देखील यातून करण्यात आला। देवेंद्र फडणवीस साहेब ज्या गतीनं या राज्याला विकासाच्या दिशेनं झपाट्यानं पुढे नेत आहेत ती देखील याच्यातून प्रतिबिंबित होते आणि अनेक सकारात्मक निर्णय जे सरकारनं घेतले त्याचा देखील उल्लेख या ठिकाणी चित्रफितीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। स्टेप्स फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना आवाहन करतो की हे महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये देखील त्यांनी हे प्रदर्शन त्या ठिकाणी लावावं। काय सांगाल सर, म्हणजे महाराष्ट्रातला मला वाटतं असा पहिला प्रयोग असावा आमच्या जिल्ह्यात, तरी बाहेरचं माहित नाही, तुम्ही आता सांगितलं की सगळीकडे असे प्रयोग व्हावेत जेणेकरून सरकारचं काम जे आहे प्रभावशाली लोकांपर्यंत पोहोचेल। निश्चितच, कारण आम्ही देखील ह्या पद्धतीचं चित्रप्रदर्शन पहिल्यांदा बघतोय आणि मला आनंद आहे की मी स्वतः वर्धा नागपूर विदर्भातून या ठिकाणी येऊन मला या ठिकाणी चित्रप्रदर्शन पाहण्याची संधी या ठिकाणी मिळाली। म्हणूनच आयोजकांना माझी विनंती राहील की महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील याचं आयोजन करावं। तर या चित्रांपैकी असं कुठलं